हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज मला बाहेर पण जायचं आहे आणि मेन म्हणजे आत्ता मला 2 दिवसांनी जायचं आहे गावाकडे, म्हणजे माझ्या माहेरी जायचं आहे. तर त्याच्यासाठी पण बॅग वगैरे भरून ठेवायची आहे. आणि आज बनवली आहे मी सुक्की बटाट्याची भाजी. म्हणजे मी आज रेसिपीचा व्हिडिओ नाही शूट केला, फक्त म्हणलं आज ब्लॉग्स काढावा, कारण की एकतर मला उशीर झाला आहे आणि म्हणजे काल पण खूप सारं काम होतं आवराआवरीचं आणि आज पण जायचं म्हटलं बॅग वगैरे भरून ठेवणं. आणि म्हणजे आज रुद्रांश गेलेला आहे बाहेर आणि तो बाहेर गेला तोपर्यंत मला पटकन बॅग भरून ठेवायची. तो जर आला तर त्याला न्यायचं आहे, नाहीतर मग मी एकटीच जाणार आहे, कारण की तिथून पुढे पण खूप जास्त कामं आहेत. तर चला, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. बघू शकता आज मी अगदी सुक्का बटाटा बनवला आहे आणि त्याच्यात फक्त कांदा आणि चटणीच घातली आहे, फोडणीला पण नाही घातलं. तर टिफिनसाठी हा मस्त बटाटा झालेला आहे. तर चला आता अगोदर आपण बाहेरून जाऊन येऊयात. कारण की आज मला गिरणीत दळण ठेवायचं आहे आणि तिथून मला बॅग भरायची. तर आत्ता रुद्रांश घरी असताना ते लगेच माझ्यासोबत आला असतं, कारण की त्याला पेप्सी खूप आवडते. आणि मेन म्हणजे ज्यांची गिरण आहे त्यांची त्याचं दुकान आहे, तर त्याला पेप्सी आणावंच लागते. पण आता तो बाहेर गेला आहे, तर थंडी चालू तरी पण तो अजिबात ऐकत नाही. तर मला आत्ता जर जास्त दळणं नसेल तर लगेच मी घेऊन येणार आहे, आणि जर जास्त असेल तर परत मग मला 4 वाजता जावं लागेल आणण्यासाठी. स्वतः दळण ठेवलं तर त्यांना वेळ लागणार आहे. तर म्हटलं आत्ता 4 वाजता यावं, कारण की घरी पण अजून खूप जास्त कामं राहिलेली आहेत, कपडे वगैरे पण धुवायचे राहिलेत. आणि आत्ता रुद्रांश बाहेर गेला आहे, तोपर्यंत म्हटलं पटकन आवरून घ्यावा. आणि मला म्हणजे आज मला केसांना मेहंदी पण लावायची, कारण की तिकडे जायचं म्हटलं मी आशात नाही लावली. आणि मेन म्हणजे मला थोडीच लावायची होती, जास्त नाही लावायची. तर इकडं बरंच लांब आहे, इकडे लांब यावं लागतं दळण ठेवण्यासाठी.